शब्द बोल ना. दाद्या 3 प्रेमाचा शब्द म्हणजे आईला बिसणार. अरे काय शम्मा बिम्मा आहे काय? मग काय र? तिकडे ये. चीन टपाक डमडम. अहो चला बरं माझ्या बँकेतले पैसे घेऊन येऊ. पागल झालीस का काय? त्या बँकेत नुसतं बायांची गर्दी आहे, पाय ठेवायला पण जागा नाही. मी येई ना, मला आराम करायचा. त्या 3,000 मधून तुम्हाला एक RS युनिट घेऊन टाका. चल पटकन, उशीर नको करू. मम्मी मी पण येणार आहे. अरे नाही जागा नाही बाई इथं. मला का सांगू नको, मी पण येणार आहे. काय जागा नाही, तुला खाऊ घेऊन येतो, जागरला खायला घेऊन येतो. नको मला का खायला नको, मी येणार आहे बघ. जा चप्पल घालून या, जा चल. 2च मिनिटात आलो, थांब 2च मिनिटात. इतनी दर्द भरी है तेरी मेरी प्रेम कहानी, सात समुंदर जितना. सासूबाई खिचडी खाणार ना? ग पण तू नवरा खाते की नाही विचार. नाही, त्यांना पण खिचडी आवडते, खिचडी खातात. फोन लावून विचार. बरं लावते. हॅलो, कुठे आहे रे? हॅलो, हा कुठे आहेत तुम्ही? ऑफिस. ऐक, सगळ्यांसाठी खिचडी बनवते मी, तुझ्यासाठी पण खिचडी बनवते, असं समजलं का? नाही माझ्या चपाती कर. चपाती इथं मरणाचं गरम होते मेल्या. गपचूप खिचडी खाऊन घ्यायची, समजलं? चपाती. तुझ्या एकट्यासाठी चपात्या करू का मी? ते सगळ्यांसाठी खिचडी करते, सगळी तयारी खिचडी चपाती. खिचडी खायची, समजलं का? हा ठेव. हा सासूबाई तयार देते खिचडी खायला. हा बोला ना पप्पा. हा अभ्यासालाच बसायचंय आता. हो 4-5 हजार पाठवा, पुस्तकं घ्यायचे होते नवीन. हा पाठवा. काय राव पाद्या, तुला मी किती वेळा म्हणलंय सिग्नेचर आणत जाते, काय बोल मग आणतो राव तू. दुःख अडवायला उंबऱ्यासारखा, मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा. अहो तुम्हाला माहितीये का, आपल्या जगात 90% बायकांना त्यांच्या नवऱ्याच्या सवयी बदलायच्या आहेत. बरोबर. आणि 90% माणसांना बायकाच बदलायच्या आहेत. आणि त्यातलाच मी एक आहे. तुला वाटले काय मोह प्रेम साधं सुद्धा आहे. ही म्हैस जशी ढावात बसली का, तशी तू माझ्या मनात बसलेलीस. आय लव्ह यू. का तुम्हाला ब्लॉक का केलंस? मग तुम्हाला काळा काय म्हणलीस? ब्लॉक केलं म्हणून गोरा झालंस का? कुणाकडे पैसा आहे तर कुणाकडे प्रेम आहे. आमच्याकडे तर दोन्ही नाही. वरतून आमचं थोबाड चांगलं नाही. आणि ह्याच्या घरच्यांना वाटतंय हो लव्ह मॅरेज कर. हिला घेतलंय म्हणून तू नाराज नको हो. कारण सोमवार धरल्याने अशी बायको भेटते. बँक खातं झालं, सिम कार्ड झालं, ड्रायव्हिंग लायसन्स झालं. आता लोकांची लपडी तेवढी, आधार कार्डला जोडा म्हणजे झालं. तेवढंच राहिलं आता. मुलगी ही पूर्वी यशस्वी माणसाच्या माग बाईचा हात असायचा, आता यशस्वी झाल्याशिवाय बाईचा हात भेटत नाही. शेती करा, आर्ट्स करा, कॉमर्स करा, सायन्स करा, वाटलं तर लग्न करा, पण स्वतःला हुशार समजून इंजिनिअरिंगला ऍडमिशन करू नका. लय वाचता होते. देवा, या खुर्चीवर बसण्याचा योग कधी यायचा बाई. मला लगीन करावं पाहिजे.
माझ्या आयटमला कसं काय मेसेज केला? कसं काय केला? नाही चुकलो. काय चुकलं? तुला का जगाचा कटाळा आलाय का? नाही. तुला भाकरी जड होऊ राहिलेत का? नाही. कसं काय मेसेज केला मग? मी काय म्हणतो भाऊ, मग बसायचं का? मी काय म्हणतो, करायचं मेसेज काय होत त्याला? असे पण नाही भांडणार आहे ती. 5-6 जण असेच मेसेज करतात तिला. तू कर, काय फरक पडणार आहे का? मी बी तेच म्हणत होतो भाऊ, कसं आपल्या नको भांडणं आलं आहे की नाही? जे तुला एवढ्या सगळ्या गर्लफ्रेंड आहेत, तू एवढ्या सगळ्या पोरींवर कसं प्रेम करू शकतोस? अगं म्हणजे माझं आधी एक हृदय होतं चांगलं, लई लॉयल होतो मी तेव्हा. मग एक पोरगी आली माझ्या जिंदगीत, तिनं मला लई दुःख दिली, मला सोडून गेली. मग माझ्या हृदयातले लई तुकडे झाले, लई म्हणलं तर लईच तुकडे झाले. मग आता काय होते माहितीये का, माझ्या हृदयाचा ती प्रत्येक एवढा तुकडा प्रत्येक पोरीवर प्रेम करते. ह्याच्यामुळं लई गर्लफ्रेंड आहेत, सगळ्यावर प्रेम करतो. एवढा कसा निर्लज्ज आहेस रे? अगं आता करताव तर करताव यार मी. हाय प्रत्येक तुकड्यात तेवढी पावर आहे की प्रत्येक पोरीवर प्रेम करत. तुला बी शिकवू का मी असलं? ह्या सगळ्या देशामध्ये भारत एकमेव असा देश आहे जिथं डोकं दुखल्यावर गोळी नाही 90 घेतात. राहुल, तू खूप चांगला मुलगा आहेस, हँडसम पण आहेस, तुझ्या घरचे पण चांगले आहेत. मग तुला लग्न करायला काय प्रॉब्लेम आहे? अरे तुला माझ्यापेक्षा भारी मुलगी भेटेल ना राहुल. मला तुझ्यासारखी भिक्कर चोटच मुलगी पाहिजे. मला तुझ्यासारखी भिक्करच पाहिजे. दिलात झापूक झुपूक झापूक झुपूक वाजत राहतय ग. दिलात झापूक झुपूक झापूक झुपूक वाजत राहतय ग. डोळ्यात डोळे घालून असं बघायचं, ती म्हटली पाहिजे अहो बास की. तोंडाच्या हिशोबाने डीपी ठेवत जा पोरीनो. तोंड रांडू मंडल सारखं, डीपी कटरीना कॅप सारखा. अरे काय चाललंय? सुमित भैया, कुत्र्याचं पिल्लू कोणाचं आहे? हा, माझंच आहे. काय बोलतो? तुझं आहे? हा, मग तुझा नवरा कुठं आहे? रील तर सगळेच पाठवते, तुम्ही तुमच्या एखाद्या सुंदर मित्राचा नंबर पाठवा, तेवढी सेटिंग तरी लागेल गरीबाची. हॅलो हॅलो, ऐक ना, मला काहीतरी सांगायचं होतं तुला. तुझ्या बाजूला कोणी नाहीये ना? थांबा एक सेकंड, मी लांब जातो. हा बोल आता, कोणीच नाही शेजारी. बैल पोळ्याच्या हार्दिक शुभेच्छा. इंजिनियरच्या पोरे, डिग्रीच्या पोरे, ग्रॅज्युएशनच्या पोरे सिंगल भेट. दिदे तू किती पण शिक, तू सासरवाडीला गेले ना तुझ्या एवढंच बघणार आहेत. थारी सब्जी, थारी रोटी, थारा नाम और थारा काम. वाटायला लागले कुठंतरी कोरड्या विहिरीत जाओ आणि जीव देऊन यावं. सिंगल झालोय आणि वरनं अशी व्हिडिओ यायला लागलेत. काय सांगाव, जगणे मुश्किल झाले हो, लय अवघड आहे. ढकलावर. ज्या पोरी खऱ्या प्रेमाच्या शोधात असतात, काय माहित त्यांना माझा भाऊ का दिसत नाही. सांग भावा, 8वी-9वीच्या पोरी पटवून स्वतःला रोमियो समजतो ना? हा. विसरून गेलो मी त्या लोकांना ज्यांच्याकडून पैसे उधार घेतले होते. माझं 500 रुपये दे. तुझे 320 रुपये आहेत, माहित आहे की मारलास कशाला? देतो की कुठे का पळून चाललो का? गन्ने का जूस 2 ग्लास दो. हाँ और 1 में ना नींबू ज्यादा डालना. हाँ हाँ ठीक है ठीक है. काळजाची तार आज छेडली. दादा आम्हाला घरला सोडा.
तिघं बिन दारू पेले ती ह्याच नाही इथल्या इथं गंडवतो आणि इथं सोडतो. कसा गाडी हा आलं उतरा. हे घ्या पैसे. धन्यवाद. अरे त्याला कळलं का इथल्या इथं सोडले आलं. जरा रिक्षा हळू चालवत जा की. ए हॅलो टाक बर का. बरोबर खेळ. चल चल तिथं बापाचं. खतम. अरे भाई साहब ये रास्ता किधर है? मी काय म्हणतोय, एवढं वय वाढले, आता थोड्यासाठी कशाला लग्न करायचे? भाजी 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 देऊ का? ओ ऐका ना, बटाटे बटाटे वाढा. जर तुला माहित होतं मुली गाडी चालवताय तर तू रस्त्याच्या साईडने चालायचं ना. अहो डॉक्टर, मी रस्त्यावर फिरतच नव्हतो, मी तर माझ्या घरात झोपलेलो होतो. माझ्या डोक्यात कौलं पडले कौलं. आता काय घरात पण हेल्मेट घालून झोपू काय? हो जिओचा बॅलन्स मारताय ना? होय मारतोय की. हे घ्या आधार कार्ड, 2 फोटो. डाऊन पेमेंट किती बसेल आणि हप्ता किती बसेल सांगा. रेटच एवढं वाढल्यात, आम्ही तर काय करू. हा बोल ना. तू बोल ना क्या चाहिए तेरे. थांब 1 मिनिट, भाऊजी सोबत बोल. कोणाला हाय घ्यायचे सोबत बोल. हॅलो, अरे बोल ना. तुरी लावायला बाया पाहिजे नाही तर तू ये लवकर. एच एच ई ई आर आर ओ हो. शाहरुख खान. अरे शाहरुख खान तर हिरो आहे ना वा. मग ही पण हिरोच आहे की. हे रोड बीडला जाते का? ते तर मला माहित नाही, पण हे रोड इथंच असतो. कुठं चाललास? दुकानदाराच्या डोसक्यातच घालतो का बर? घरात मुंग्या झाल्या म्हणून मुंग्या मारायची पावडर आणायला गेलतो. मग पावडरलाच मुंग्या लागल्या. मारतोस त्याला. सांगता येणार नाही. मग कशाला सांगू राहिला? होय अण्णा, ती पहिलं पलीकडली जमीन आपलीच होती ना. हो वागा, ती आपलं ढेलं होतं बापा, जरा तांत्रिक अडचणीमुळे इकून टाकलं रे वागा. अहो अण्णा, ती जमीन आज 2 कोटीची जमीन आहे. 2 कोटीची. 2 कोटीची? बघा मग. हो बापा, इकून टाकलं. आता काय राहिलं? आता त्याच्यामध्ये अडचण होती बापा, गुन्हा बस वागा. अहो अण्णा, ती जर जमीन राहिली असती तर आज लेकरा बाळाचं भविष्य काय असलं असतं. कुठे गेले असते हे. फ्लॅटिंग मध्ये गेली ती जमीन. अरे वागा, अडचण होती म्हणून सांगावलं की तुझ्या काय पाया पडू का काय? ताण देऊ नको मला. हा तुमची माहिती मला अडचण. वयाचा लय नाद होता म्हाताऱ्याला, म्हणून पुऱ्या रानाला काडीत लावून टाकली. हो ऐका की मला पार्लरला जायचे 5,000 द्या. अगर तुम लोग नए हो तो सब्सक्राइब करो, वो जो लाल वाला बटन है उसके साथ सूर्य नमस्कार करो या फिर अनुलोम विलोम, मुझे नहीं पता, बस क्लिक हो जाना चाहिए.